नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भक्ती, शक्ती आणि पवित्रतेचा काळ. या पवित्र महिन्यात आपण महादेवाची उपासना करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की महादेवाच्या गळ्याला निळा रंग का आला? त्यांना नीलकंठ का म्हणतात? आज श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपण ऐकणार आहोत पुराणातील सर्वात मोठी आणि चमत्कारी कथा, समुद्रमंथन आणि महादेवाचे विषप्राशन. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. देव आणि दानवांमध्ये सतत युद्धे होत असत. एका ऋषींच्या शापामुळे स्वर्गाची शोभा नष्ट झाली होती. माता लक्ष्मी स्वर्ग सोडून क्षीरसागरात विलीन झाली होती. देवांचे बळ कमी झाले होते आणि असुरांचे राज्य वाढले होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भगवान विष्णूंनी देव आणि दानवांना एकत्र येऊन समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून समुद्रातून अमृत निघेल आणि हे अमृत जो प्राशन करेल तो अमर होईल. अमृताच्या लोभापोटी देव आणि दानव एकत्र आले. मंदराचल पवित्र पर्वताला रवी बनवण्यात आले आणि वासुकी नागदेवाला दोरी म्हणून वापरण्यात आले. एका बाजूने देवांनी आणि दुसऱ्या बाजूने दानवांनी वासुकी नागाला पकडले आणि क्षीरसागराचे मंथन सुरू झाले. समुद्र मंथनातून एकामागून एक मौल्यवान रत्ने निघू लागली. ऐरावत हत्ती, उच्चश्रवा घोडा, कामधेनू गाय आणि कल्पवृक्ष अशी अनेक रत्ने बाहेर आली. देव आणि दानव ते आपापसात वाटून घेत होते. सगळे खूप आनंदी होते. पण अचानक समुद्राच्या तळाशामधून एक भयानक गोष्ट बाहेर आली. ते होते हलाहल नावाचे अत्यंत भयानक विष. हे साधेसुधे विष नव्हते. या विषाच्या उष्णतेने आणि धुराने संपूर्ण ब्रह्मांड होरपळू लागले. देव, दानव, मनुष्य, पशुपक्षी सगळ्यांचा जीव धोक्यात आला. सृष्टीचा अंत जवळ आला आहे असे वाटू लागले. वासुकी नागाच्या मुखातूनही विषारी ज्वाला निघू लागल्या. या महासंकटातून वाचवण्यासाठी सर्व देव आणि ऋषीमुनी भगवान शिवाच्या चरणी गेले. त्यांनी कैलास पर्वतावर जाऊन महादेवाची प्रार्थना केली. हे प्रभू, रक्ष रक्ष शरणागतम, या हलाहल विषापासून सृष्टीला वाचवा, नाहीतर संपूर्ण जग नष्ट होईल. महादेव हे अत्यंत दयाळू आणि भोलेनाथ आहेत. सृष्टीला संकटात पाहून त्यांचे हृदय द्रवले. त्यांनी संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी स्वतःच विषप्राशन करण्याचा निर्णय घेतला. महादेवाने ते भयानक हलाहल विष आपल्या हातात घेतले आणि ते पिऊन टाकले. विष इतके जहाल होते की ते शरीरात उतरले असता महादेवांना त्रास झाला असता. हे पाहून माता पार्वतीने तात्काळ महादेवाच्या गळ्याला आपल्या हाताने घट्ट पकडले. माता पार्वतीने आपल्या शक्तीने ते विष महादेवाच्या गळ्यातच रोखून धरले. त्याला खाली शरीरात उतरू दिले नाही. विषाच्या तीव्र उष्णतेमुळे महादेवाचा गळा संपूर्ण निळा पडला. तेव्हापासून महादेवांना नीलकंठ हे नाव मिळाले. विष प्राशन केल्यामुळे महादेवाच्या शरीराचा दाह जळजळ होऊ लागला. हा दाह शांत करण्यासाठी सर्व देवांनी महादेवाच्या डोक्यावर गंगाजल आणि थंड पाण्याचा अभिषेक केला. निसर्गाने पावसाच्या रूपाने महादेवावर जलाभिषेक केला. हा काळ श्रावण महिन्याचा होता. म्हणूनच आजही श्रावण महिन्यात महादेवाला थंड पाणी, दूध आणि बेलपत्र वाहून त्यांच्या शरीराचा दाह शांत करण्याची परंपरा आहे. महादेवांनी स्वतः विष पचवून जगाला अमृताचा आनंद दिला. तर मित्रांनो, ही होती महादेवाच्या अथंग त्यागाची कथा. जो स्वतः दुःख सहन करतो आणि इतरांना सुख देतो, तोच खरा महादेव. या श्रावणात जेव्हा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण कराल, तेव्हा जगाचे रक्षण करणाऱ्या या नीलकंठ शिवशंभूचे स्मरण नक्की करा. हर हर महादेव. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका. हर हर महादेव. धन्यवाद.